नमस्कार. आज आपण इयत्ता 9वी-10वीच्या ॲक्टिव्हिटी शीटमध्ये क्वेश्चन 6A2 मध्ये जी ॲक्टिव्हिटी विचारली जाते त्याच्याबद्दल पाहणार आहोत. ती आहे व्हर्बल टू नॉन व्हर्बल. हे आपणाला व्हर्बल इन्फॉर्मेशन दिली जाते आणि त्याची आपल्याला नॉन व्हर्बल करायची असते. म्हणजे कधी-कधी आपण नॉन व्हर्बल करताना ट्री डायग्राम वापरतो, पाय चार्ट वापरतो, टेबल वापरतो. पण या ठिकाणी आपण डूज आणि डोंट्स या रूपात माहिती व्हर्बलची नॉन व्हर्बल करणार आहोत. बघूया या ठिकाणी काय प्रश्न आहे. प्रश्न असा दिलेला आहे, प्रिपेअर अ चार्ट ऑफ डूज अँड डोंट्स फॉर द पॅसेंजर्स ॲट ॲन एस-टी बस डेपो. एक एस-टीचा बस डेपो आहे. त्या ठिकाणी प्रवाशांसाठी प्रवाशांनी काय करावे, प्रवाशांनी काय करू नये याचा बोर्ड लावायचा आहे. म्हणजे डूज म्हणजे प्रवाशांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि डोंट्स म्हणजे प्रवाशांनी कोणत्या गोष्टी करू नयेत याची माहिती आपल्याला द्यायची आहे. असे बोर्ड आपण दवाखान्यामध्ये बघतो, बागेमध्ये बघतो, शाळेमध्ये बघतो. तर हा जो डूज आणि डोंट्सचा बोर्ड आहे तो एस-टी बस डेपोमध्ये लावायचा आहे. तर बघूया काय काय वाक्य दिलेली आहेत याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि या दिलेल्या वाक्यांचं डूज आणि डोंट्समध्ये कसं रूपांतर करायचं हे आपण पाहणार आहोत. पहिलं वाक्य आहे, यू शुड ऑलवेज मेंटेन अ क्यू. की प्रवाशांनी ओळ सांभाळली पाहिजे, म्हणजे ओळीत उभं राहिलं पाहिजे. यू शुड कन्फर्म द डेस्टिनेशन ऑफ द बस बिफोर गेटिंग इन टू इट. ज्या बसमध्ये तुम्ही चढणार आहात किंवा प्रवास करणार आहात ती बस कोणत्या ठिकाणाला जाणार आहे ते नीट खात्री करून घ्या. नोबडी शुड ट्रॅव्हल विदाउट व्हॅलिड तिकीट. वैध तिकीट असल्याशिवाय कुणीही प्रवास करू नये. इट इज डेंजरस टू ट्रॅव्हल स्टँडिंग ऑन द फुटबोर्ड ऑफ द बस. बसच्या दाराच्या पायरीवर उभं राहून कुणी प्रवास करू नये, हे धोक्याचं असतं. यू शुड कीप द तिकीट केअरफुली टिल द एंड ऑफ द जर्नी. प्रवास संपेपर्यंत तुम्ही तुमचं तिकीट हे काळजीपूर्वक ठेवलं पाहिजे, जपून ठेवलं पाहिजे. स्मोकिंग इन द बस इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. बसमध्ये धूम्रपान करणे मनाई आहे. इट इज डेंजरस टू कॅरी इन्फ्लेमेबल गुड्स इन द बस. बसमध्ये ज्वालाग्रही साहित्य नेणं धोक्याचं आहे, ते न्यायचं नाही. यू शुड नॉट कॉज नॉनसेन्स टू अदर पॅसेंजर्स. इतर जे प्रवाशांना उपद्रव करायचा नाही, करता कामा नये. यू शुड कॉपरेट विथ द कंडक्टर. जो वाहक आहे, कंडक्टर आहे, त्याला सहकार्य केलं पाहिजे. यू शुड ट्रॅव्हल लाईट. म्हणजे तुम्ही ते आनंदाने सहज प्रवास केला पाहिजे. आता हे जी वाक्य आहे ते आपल्याला डूज आणि डोंट्सच्या चार्टमध्ये कन्वर्ट करायचे आहेत. आता काय करायचं सुरुवातीला पहा. सुरुवातीला या पद्धतीने चार्ट तयार करायचा. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक लिहायचा. टायटल काय आहे, डूज अँड डोंट्स फॉर द पॅसेंजर्स. प्रवाशांसाठी ह्या सूचना आहेत. प्रवाशांनी काय करावं, प्रवाशांनी काय करू नये, या पद्धतीनं हे असा टेबल तयार करायचा. आपण 2 कॉलम करायचे. इथे डूज लिहायचं, इथं डोंट्स लिहायचं. डूज म्हणजे कोणत्या गोष्टी कराव्यात आणि डोंट्समध्ये कोणत्या गोष्टी करू नयेत याची माहिती आपल्याला लिहायची आहे. आता ती कशी लिहायची.
बघूया. आपण सुरुवातीला पहिल्या वाक्याचा अभ्यास करू. तर पहिलं वाक्य असं आहे, यू शूड ऑलवेज मेंटेन अ क्यू. तुम्ही रांगेत उभं राहिलं पाहिजे. आता या ठिकाणी काय करायचं, यू शूड म्हणजे वाक्य डूज आणि डोंट्समध्ये कन्वर्ट करताना ते वाक्य होकारार्थी आहे का नकारार्थी हे पाहायचं. म्हणजे जर वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नथिंग असे शब्द असतील तर ते वाक्य नकारार्थी असतं, आणि नो, नॉट, नेव्हर, नथिंग हे शब्द नसतील तर ते वाक्य होकारार्थी असतं. हे लक्षात ठेवायचं. हा पहिला नियम. दुसरा, डूज आणि डोंट्स आपल्याला आज्ञार्थी वाक्यामध्ये लिहायचं असतं. म्हणजे क्रियापदानं सुरुवात करून आपल्याला लिहायचं असतं. तुम्हाला माहिती आहे आज्ञार्थी वाक्य सुरुवात ही क्रियापदानं होते, आणि ज्यावेळेस करावयाची गोष्ट असते त्यावेळेस क्रियापदानं सुरुवात करायची. आता इथं पहा, यू शूड ऑलवेज मेंटेन अ क्यू. यामध्ये शूड हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि मेंटेन हे मुख्य क्रियापद आहे. तर इथून सुरुवात करायची, क्रियापदापासून सुरुवात करायची. यू शूड ऑलवेज हे काढून टाकायचं. मग आपण ते कसं लिहिले पहा. ते लिहिताना काय करायचं, यू शूड ऑलवेज मेंटेन अ क्यू हे लिहिताना ही गोष्ट करायची आहे म्हणून मेंटेन अ क्यू असं लिहायचं. बघा, मेंटेन अ क्यू. या ठिकाणी एम कॅपिटल काढायचा आणि शेवटी पूर्णविराम द्यायचा. झालं, म्हणजे हे पहिलं वाक्य झालं. आता आपण दुसरं वाक्य बघूया. दुसऱ्या वाक्यामध्ये यू शूड कन्फर्म द डेस्टिनेशन ऑफ द बस बिफोर गेटिंग इन टू इट. यू शूड कन्फर्म या ठिकाणी बघा, यू शूड काढून टाकायचं आणि कन्फर्म हे जे क्रियापद आहे इथून सुरुवात करायची आणि बाकी वाक्य आहे तसं लिहायचं. म्हणजे हे सुद्धा वाक्य होकारार्थी आहे म्हणून, म्हणजे हे करायची गोष्ट आहे म्हणून आपणाला हे वाक्य लिहिताना हे या पद्धतीने लिहायचं आहे. कन्फर्म द डेस्टिनेशन ऑफ द बस बिफोर गेटिंग इन टू इट. हे करायची गोष्ट असल्यामुळे डूजमध्ये आलं आणि क्रियापदानं सुरुवात करून पहिलं सी कॅपिटल काढायचं. कन्फर्म द डेस्टिनेशन ऑफ द बस बिफोर गेटिंग इन टू इट हे अशा पद्धतीने लिहायचं. चला पुढचं वाक्य पाहूया आपण. आता पुढचं वाक्य काय आहे हे वाचन करूया. नोबडी शूड ट्रॅव्हल विदाउट अ व्हॅलिड तिकीट. बघा, आता हे वाक्य जे आहे तिसरं वाक्य, या तिसऱ्या वाक्यामध्ये नकार आहे. नोबडी हा शब्द आहे म्हणून ह्या वाक्यामध्ये नकार आहे, लक्षात ठेवा. नो, नॉट, नेव्हर, नथिंग, नोबडी असे शब्द असले की नकारार्थी वाक्य आहे, मग ते डोंट्समध्ये जाणार, हे लक्षात ठेवायचं. नोबडी शूड ट्रॅव्हल हे सहाय्यकारी क्रियापद हे मुख्य क्रियापद आहे की नाही. ट्रॅव्हल इथून वाक्य आपल्याला घ्यायचे, ट्रॅव्हल विदाउट व्हॅलिड तिकीट. आता इथे मला सांगायची महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या वेळेस आपण नकारार्थी वाक्य लिहितो, नकारार्थी आज्ञार्थक वाक्य लिहितो, त्यावेळेस वाक्याची सुरुवात ही डोंट्सनं करायची. बघा, हे डोंट्स कसे पहा, डोंट पहा, मग या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा. नकारार्थी आज्ञार्थी वाक्य सुरुवात डोंट न करतात. आता इथे बऱ्याच मुलांची मिस्टेक अशी होती की या ठिकाणी जे दिलेलं आहे डोंट्स त्याला यस लावलेलं आहे. हा यस घ्यायचा नाही, हे लक्षात ठेवा. पुन्हा सांगतो, या डोंट्समधील डोंट्स यस घ्यायचा नाही, कारण आपल्या अनेक वाक्य लिहायचे आहेत म्हणून डोंट्स लिहिलेलं आहे. तर हा यस काढून टाकायचा. बरीचशी मुलं यस वापरतात, तर ते वापरायचा नाही, हे चांगलं लक्षात ठेवा. फक्त आपल्याला डोंट वापरायचं आहे. आणि डोंट लिहिताना DON'T
पुढे वरच्या बाजूला कॉमा आणि टी असं लिहायचं असतो. तर या ठिकाणी मग आपल्याला हे जे तिसरं वाक्य आहे, ट्रॅव्हल विदाउट अ तिकीट आपण घेतलं, हे नकारार्थी असल्यामुळं आपण काय करायचं, डोंट डोंट ट्रॅव्हल इथं असं लिहायचं. आलं का लक्षात? आता ते वाक्य कसं लिहिले पहा, त्याचा आपण अभ्यास करू. पहा या ठिकाणी हे वाक्य इकडं आलं, कारण नकारार्थी वाक्य आहे ते, म्हणून या ठिकाणी लिहायचं डोंट्समध्ये. पण डोंट लिहिताना इथे यस घेतलेला नाही. डोंट ट्रॅव्हल विदाउट व्हॅलिड तिकीट असं लिहायचं. कारण हे न करायची गोष्ट आहे म्हणून इकडे लिहिलं. ठीक आहे. तर नोबडी म्हणजे नकार, नकारार्थी आज्ञार्थक वाक्य लिहिताना डोंट घ्यायचं आणि पुढे क्रियापदानं सुरुवात करून वाक्य पूर्ण लिहायचं. सोपं आहे. पुढचं वाक्य पाहूया आपण. ते असं आहे, इट इज डेंजरस टू ट्रॅव्हल स्टँडिंग ऑन द फुटबोर्ड ऑफ द बस. आता हे वाक्यसुद्धा मजेशीर आहे पहा. इट इज डेंजरस म्हणजे हे धोकेदायक आहे. बघा हे कसं आहे, धोकेदायक आहे. काय धोकेदायक आहे, इट इज डेंजरस टू ट्रॅव्हल स्टँडिंग ऑन द फुटबोर्ड ऑफ द बस. आता मी तुम्हाला जरी सांगितलं असलं नो, नॉट, नेवर, नथिंग, नोबडी हे जे असले नकारार्थी, पण हे जे वाक्य आपण लक्षात घेतलं तर आपल्याला हे वाक्य नकारार्थीच आहे हे लक्षात येतं. इट इज डेंजरस म्हणजे हे धोकेदायक आहे. टू ट्रॅव्हल स्टँडिंग ऑन द फुटबोर्ड ऑफ द बस हे धोकेदायक म्हणजे बसच्या दरवाजाच्या पायरीवर उभं राहून प्रवास करणं धोक्याचं आहे. म्हणजेच बसच्या दरवाजाच्या पायरीवर प्रवास करू नका असं म्हणायचं आहे. म्हणजे हे सुद्धा वाक्य नकारार्थी आहे म्हणून त्याची सुरुवातसुद्धा डोंटनं करावी लागेल आणि इथून आपण वाक्य घ्यावं लागेल ट्रॅव्हलपासून. म्हणून या वाक्याचं रूपांतर करताना कसं केले पहा, या ठिकाणी केलेलं आहे ते असं आहे, डोंट ट्रॅव्हल स्टँडिंग ऑन द फुटबोर्ड ऑफ द बस. या ठिकाणी डोंट ट्रॅव्हल असं केलेलं आहे आणि वाक्य नकारार्थी आहे, न करायची गोष्ट आहे म्हणून असं केलेलं आहे. आता पुढे जाऊया आपण, पुढचं वाक्य पाहूया. ते असं आहे, यू मस्ट कीप द तिकीट केअरफुली टिल द एंड ऑफ द जर्नी. हे प्रवास संपेपर्यंत तुम्ही तिकीट जपून ठेवलं पाहिजे. म्हणजे ही कृती करायची आहे, म्हणजे ही डूजमध्ये येणार. मग आता इथं मस्ट हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि कीप हे मुख्य क्रियापदातून सुरुवात होतं. तर यू मस्ट काढून टाकायचं. जसं आपण यू शूड काढून टाकतो तसं यू मस्ट काढून टाकायचं. आणि कीप द तिकीट केअरफुली टिल द एंड ऑफ द जर्नी असं आपल्याला लिहायचं आहे. ते कसं लिहिलं पहा. हे डूजमधलं वाक्य आहे, करायची गोष्ट आहे म्हणून या ठिकाणी हे वाक्य लिहिलेलं आहे. कीप युअर तिकीट केअरफुली टिल द एंड ऑफ द जर्नी. एक गोष्ट सांगतो, डूजमध्ये लिहिताना डू कीप युअर तिकीट असं लिहायचं नाही. डू वापरायचंच नसतं इकडे. डूजमधली करायच्या गोष्टी करताना डायरेक्ट क्रियापदानं सुरुवात करायची. डू कीप युअर तिकीट केअरफुली टिल द एंड ऑफ द जर्नी असं लिहायचं आहे. आता पुढचं वाक्य पाहू आपण. स्मोकिंग इन द बस इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड. म्हणजे बसमध्ये प्रवास करणे हे यास मनाई आहे, गंभीर मनाई आहे. म्हणजे हे वाक्य कसं वाटतं तुम्हाला, होकारार्थी का नकारार्थी वाटतं? नकारार्थी, न करायची गोष्ट आहे. आता या ठिकाणी नो, नॉट, नेव्हर, प्रोहिबिटेड म्हणलं की ते नकारार्थी वाक्य आहे असं समजायचं. मनाई आहे म्हणजे नकारार्थी वाक्य आहे म्हणून हे डोंट्समध्ये जाणार, ठीक आहे. आणि या ठिकाणी आता बघा, हे जे क्रियापद आहे स्मोकिंग हे ING लावलेले क्रियापद आहे आणि आपल्याला डोंट नंतर क्रियापदाचं पहिलं रूप वापरायचं असतं, हे लक्षात ठेवा. INGचं रूप वापरायचं नसतं. मग आता स्मोकिंग याचं पहिलं रूप काय होईल,
SMOKE स्मोक असा आहे. पहा, क्रियापदा शेवटी ई असेल तर त्याला ING लावताना ई निघून जाऊन ING लागतो. मग आपल्याला ING काढताना परत ई वापरावा लागेल. जसं दुसरं एक मेक, MAKE मेक, त्याला ING लावताना MAKING ई निघून जातो आणि ING लावतात. हा नियम माहिती पाहिजे, मग त्याचं मेक होतं. तसं स्मोकिंगचं पहिलं रूप स्मोक आहे हे घ्यायचं, स्मोकिंग घ्यायचं नाही. वाक्य नकारार्थी आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल, डोंट हे असल्यामुळे डोंट आणि या ठिकाणी स्मोक लिहावं लागेल. तुम्ही स्मोकिंग लिहिले की चुकलं. डोंट स्मोक आणि मग इन द बस स्ट्रिक्टली आणि हा शब्द काढून टाकावा लागेल, प्रोहिबिटेड, कारण ते यामध्ये आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं हा बदल करावा लागेल आपल्याला. मग तो कसा केला आहे तो आपण पाहूया आता. पहा, हे नकारार्थी वाक्य असल्यामुळे डोंट्समध्ये या ठिकाणी डोंट स्मोक इन द बस, स्ट्रिक्टली सुद्धा शब्द काढून टाकायचं, स्ट्रिक्टली प्रोहिबिटेडचं हे दोन्ही शब्द काढून टाकायचे. डोंट स्मोक इन द बस असं आपल्याला लिहावं लागेल. हे जरा वाक्य तुम्हाला विचारपूर्वक करावं लागेल. वाक्य नकारार्थी आहे कारण प्रोहिबिटेड आहे. स्मोकिंगने सुरुवात झाली, त्याचं पहिलं रूप घ्यावं लागेल, त्याला डोंट वापरावं लागेल. डोंट स्मोक इन द बस असं करावं लागेल. चला पुढचं वाक्य पाहूया आपण. इट इज डेंजरस टू कॅरी इनफ्लेमेबल गुड्स इन द बस. बघा, वाक्य क्रमांक 4 प्रमाणेच हे वाक्य आहे. तुम्हाला मागे सांगितलं इट इज डेंजरस म्हणजे हे वाक्य नकारार्थी आहे, धोकेदायक आहे. टू कॅरी इनफ्लेमेबल गुड्स इन द बस म्हणजे बसमध्ये ज्वालादायी पदार्थ वस्तू न्यायच्या नाहीत, हे धोक्याचं आहे. आता या ठिकाणी इट इज डेंजरस टू हे काढून टाकायचं, इथून सुरुवात होते. नकारार्थी असल्यामुळं डोंट वापरायचं. डोंट कॅरी इनफ्लेमेबल गुड्स इन द बस असं आपलं वाक्य तयार होईल. ते कसं लिहिले ते आपण पाहूयात. पहा, हे नकारार्थी असल्यामुळे इकडे डोंट्समध्ये आणि डोंट कॅरी इनफ्लेमेबल गुड्स इन द बस असं आपल्याला करता येईल. ओके, चला पुढचं वाक्य आपल्याला पाहायचं आहे. ते असं आहे, यू शुड नॉट कॉज नॉनसेन्स टू द अदर पॅसेंजर्स. म्हणजे तुम्ही दुसऱ्या प्रवाशाला उपद्रव होईल असं वागता कामा नये असा या वाक्याचा अर्थ आहे. म्हणजे हे वाक्य न करण्याच्या गोष्टी, ही कृती न करण्याची आहे. यू शुड नॉट, इथे नॉट आलेलं आहे, म्हणजे हे डोंट्समधलं वाक्य न करण्याची गोष्ट आहे आणि इथून क्रियापद आहे कॉज. मग आपण सुरुवातीला डोंट वापरायचं. डोंट कॉज नॉनसेन्स टू अदर पॅसेंजर्स, यू शुड नॉट काढून टाकायचं. ठीक आहे, बघूया आपण ते वाक्य कसं लिहिलेलं आहे. डोंट कॉज नॉनसेन्स टू अदर पॅसेंजर्स असं आपल्याला वाक्य करावं लागेल. ते असं या ठिकाणी केलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे यू शुड कॉपरेट विथ द कंडक्टर म्हणजे हे करायची गोष्ट आहे. म्हणजे यू शुड काढून टाकायचं आणि कॉपरेट विथ द कंडक्टर हे डूजमध्ये लिहायचं. ते कसं लिहायचं इकडे आपण बघूया. कॉपरेट विथ द बस कंडक्टर या ठिकाणी डूजमध्ये 4 नंबरला आपण वाक्य लिहायचं, ते कॉपरेट विथ द बस कंडक्टर. आणि पुढे शेवटचं वाक्य पाहूया. यू शुड ट्रॅव्हल लाईट म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला ही करायची गोष्ट आहे म्हणून आपल्याला ही डूजमध्ये लिहावी लागेल आणि यू शुड काढून टाकून या ठिकाणी आपल्याला ट्रॅव्हलपासून सुरुवात करावी लागेल. शुड हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ट्रॅव्हल मुख्य क्रियापद आहे. ट्रॅव्हल लाईट हे आपल्याला डूजमध्ये लिहावं लागेल. ते कसं लिहिले पहा. डूजमध्ये ट्रॅव्हल लाईट असं आपण लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण वाक्य लिहून चांगले गुण मिळवू शकतो. या पद्धतीने ही व्हर्बल वाक्य आपण नॉन व्हर्बल करून
डूज आणि डोंट्सचा चार्ट तयार करून घेऊ शकतो. तर या जास्तीत जास्त आपल्याला 3 नंबरचं वाक्य, 4 नंबरचं वाक्य, 6 नंबरचं वाक्य, 7 नंबरचं वाक्य ही लक्षपूर्वक करावे लागतील हे समजून घ्या. तर विद्यार्थ्यांनो, सराव करा, हे तुम्हाला नक्की जमेल आणि तुम्हाला या ॲक्टिव्हिटीचे सगळे गुण सहजासहजी मिळतील. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या सतीश दीक्षित सर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कृपया बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझ्या चॅनलचं नाव आहे, पुन्हा इथे लिहून दाखवतो तुम्हाला, सतीश दीक्षित सर. सबस्क्राईब करा बाळांनो, तुम्हाला खूप फायदा होईल आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या. तर या ठिकाणी मी सगळी अशी आज्ञार्थी वाक्य लिहून व्हर्बल इन्फॉर्मेशन नॉन व्हर्बलमध्ये ट्रान्सफर केलेली आहे. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग this video.